हनुमान जयंतीच्या शुभमुहूर्तावरती विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या माध्यमातून आज 251 परिवार आहेत, कुटुंब आहेत, त्यांचा शुद्धीकरण आणि घर वापसी कार्यक्रम होतोय. जे इतर धर्मामध्ये गेले होते त्यांना पुन्हा आज हिंदू धर्मामध्ये आणलं जात आहे. आपण पाहू शकतो की त्याची तयारी आता आहे ती इथे सुरू करण्यात आलेली आहे. हे व्यासपीठ आहे ते तयार करण्यात आलेलं आहे आणि इथे लिहिलेलं आहे विश्व हिंदू परिषद बजरंग दल पालघर जिल्हा शुद्धीकरण एवं घर वापसी कार्यक्रम 251 परिवार आज ते पुन्हा हिंदू धर्मामध्ये येतात. आपण बघाल तर इथे पूर्ण पूजापाठ होणार आहे, हवन होणार आहेत आणि त्यानंतर ही जी परिवार आहेत त्यांना हिंदू धर्मामध्ये पुन्हा प्रवेश दिला जाणार आहे. आपल्या सोबत जे आयोजक आहेत ते आहेत, त्यांचा कार्यक्रम आजचा कसा आहे ते त्यांच्याकडून जाणून घ्या. महेश मिस्त्री आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय सांगाल, कशा पद्धतीचा हा कार्यक्रम आहे, काय नियोजन आहे? बघा, या हिंदू धर्मावर सातत्याने आघात होत आहेत आणि त्यांना फसवून, त्यांच्यावर अत्याचार करून किंवा त्यांना काही लालच देऊन दुसऱ्या धर्मात घेऊन जालं जात आहे, जास्त करून इस्लाम किंवा मुस्लिम. असे परिवार त्यांना आपण भेटल्यावर ते स्वच्छ मनाने म्हणतात की आम्हाला कोणीतरी फसवलं आणि आम्हाला कोणीतरी घेऊन गेलं. त्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांनी, चंदनजी आहेत, जयेशजी आहेत, मिथुनजी आहेत, आमचे असंख्य कार्यकर्ते भेटतात, या ठिकाणी फिरत असतात. या कार्यकर्त्यांनी सांगितलं नाही, आम्हाला पुन्हा आमच्या हिंदू धर्मात यायचं आहे आणि त्यासाठी आपण आज इतका हा कार्यक्रम केलेला आहे. ही लोक सगळी कासा, तलासरी, जव्हार या भागातली सगळे कार्यकर्ते आहेत. तिकडूनचे काही आपले जे बांधव आहेत धर्मांतरित झालेले, हे परत आज आता आपल्या हिंदू धर्मात येऊ इच्छित आहेत. त्यांच्यासाठी शुद्धिक्रियेचा कार्यक्रम ठेवला आहे. काय कार्यक्रमाचं नियोजन आहे आणि नेमकी काय आमिष त्यांना दिली होती आणि त्यांनी धर्मांतर केलं होतं आणि पुन्हा आपण कशा पद्धतीने त्यांना इथे येण्यास हे केलेलं आहे? जैसा महेश जी ने बताया कि जो अपने हिंदू भाई थे उनको तरह तरह के लालच, जैसा एक स्कूल में पढ़ाना, फ्री में पढ़ाना, उनको मुफ्त पैरासीटामोल की एक दवाई घोल करके उनको देना कि ये हमारा प्रसाद है यीशु का, ये ठीक हो जाएगा। ऐसे तरह तरह के उनको प्रबोधन प्रबोधन दे के उनको हिंदू धर्म से क्रिश्चियन धर्म में उनको बनाया था। और ये कार्यक्रम 251 परिवार का कार्यक्रम है। 251 परिवार जो अपने धर्म में आज घर वापसी कर रहे हैं, उनका शुद्धिकरण होगा। आपने देख रहे होंगे यहाँ साधु संत भी है। साधु संतों के उपस्थिति में वो हिंदू धर्म स्वीकार करेंगे और उसके बाद श्री हनुमान जन्मोत्सव की भव्य शोभा यात्रा निकलेगी। उसमें 15 से 20 हजार लोग रहते हैं, हर साल वो यात्रा होती है। इस बार 15वां साल है उसको, तो भव्य तरीके से ये होने वाला है। नक्कीच आपण पाहिलेलं आहे की ज्यांनी धर्मांतर केलं होतं, दुसऱ्या धर्मामध्ये ते गेले होते, त्याच्यानंतर आता पुन्हा ते हिंदू धर्मामध्ये येत आहेत आणि त्याच्यासाठी जे होम हवन आहे ते इथे केलं जाणार आहे. त्यांना इथे हिंदू धर्मामध्ये पुन्हा प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात साधू महंत आणि सर्व जी लोक आहेत ती इथे उपस्थित आहेत आणि त्याच्यानंतर जी शोभायात्रा आहे ती बोईसर शहरात निघणार आहे आणि त्यामध्ये जवळपास 15 ते 20 हजार लोक सहभागी होतील असं सुद्धा आयोजकांनी सांगितलंय. संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.